जे पेराल तेच उगवतं असा एक सृष्टीचा निवडणुका नियम आहे आणि निवडणुकीचाही तोच नियम आहे. म्हणजे जर एखाद्या उमेदवारानं चांगलं काम केलेलं असलं तर त्याला लोक निवडून देतात. परंतु येथे ही पोटनिवडणूक होण्याचं कारण जे आपले शिवाजीराव कर्डिले आहेत यांचं जे निधन झालं, तर त्या निधनाच्या संदर्भामध्ये म्हणजे सर्वांनाच वाईटही वाटलं. कारण हे जे म्हणजे राज्यमंत्री होते मत्स्य आणि बंदर विकासाचे, आणि त्याशिवाय त्यांचं म्हणजे सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्ती म्हणूनही त्यांचा फार मोठा परिचय होता. त्यानंतर त्यांनी म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं आणि अहिल्यानगरजवळील बुरानगरचे ते एक चांगले शेतकरी होते आणि त्याबरोबर गाई म्हशी वगैरे पाळून त्यांनी म्हणजे आपलं एक कुटुंब कबिला चांगल्या पद्धतीने चालवला आणि काही काळ ते गावचे सरपंचही होते. म्हणजे हे शिवाजी कर्डिले. आता हे शिवाजी कर्डिले जरी सर्व काही जरी असले तरी त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये थोडीशी आवडच होती आणि मग पहिल्यांदाच त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवल्यानंतर त्यांनी 2009च्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दिलीप गांधीबरोबर म्हणजे टक्कर दिली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत दिलीप गांधी यांना 3,12,047 मतं मिळाली होती, तर शिवाजी कर्डिले यांना 2,65,316 इतकी मतं मिळाली होती आणि गांधी यांनी 46,731 मतांनी ही निवडणूक जिंकलेली होती. आता हे जे कर्डिले होते तर हे शिवाजीराव, तर यांचा जन्म झाला 4 डिसेंबर 1958ला आणि अकस्मातपणे हृदयविकाराने त्यांचा 17 ऑक्टोबर 2025ला म्हणजे मृत्यू झाला. आणि मृत्यू झाला त्यावेळेस ते भारतीय जनता पक्षामध्येच होते आणि त्यांना अक्षय कर्डिले, सुवर्णा संदीप कोतकर ही त्यांची मुलगी आहे आणि शीतल संग्राम जगताप ही त्यांची मुलगी आहे आणि ज्योती अमोल गाडे ही त्यांची मुलगी. म्हणजे 3 मुली आणि 1 मुलगा असा त्यांचा एक प्रपंच आहे. तर यामध्ये शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागासाठी ही निवडणूक झाली. परंतु ही निवडणूक होऊ नये म्हणून, बिनविरोध व्हावी म्हणून आपले जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने प्रयत्न केला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक करू नका. परंतु त्यांनी काय तशा पद्धतीने कोणी काय ऐकलं नाही आणि ही निवडणूक झालीच. ती शेवटी 9 उमेदवार यामध्ये आले. म्हणजे यामध्ये भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि या तिघासह 4 अपक्ष, शिवाय ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडाचा झेंडा फडकावला. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली असं लोकांचं म्हणणं आलेलं आहे. तर आता हे 2009ला जेव्हा आपले हे शिवाजीराव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून पराभूत झाले, म्हणजे त्याच वेळेस हे भाऊसाहेब वागचौरे हे शिर्डीमधून विजयी झाले आणि त्यामध्ये बीडमधून आपले हे जे आहेत म्हणजे त्यावेळेस हे दिलीप कुमार मनसुखलाल गांधी जे होते यांच्या विरोधात त्यांनी जी निवडणूक लढवली होती भाजपतर्फे, त्यावेळेस दिलीप गांधी हे निवडून आले. त्यानंतर गोपीनाथ पांडुरंग मुंडे, म्हणजे हे आपले गोपीनाथ मुंडे हे बीडमधून खासदारकीला विजयी झाले होते. त्यांनी रमेश आडसकर यांचा पराभव केला होता आणि भाऊसाहेब राजाराम वागचौरे जे आहेत हे शिर्डी मतदारसंघातून रामदास बंडू आठवले यांचा पराभव करून निवडून आले होते. यांच्याबरोबर हे शिवाजीराव कर्डिले देखील यांनी लढत दिली होती. तर आता यांनी लढत दिल्यानंतर हे गोपीनाथ पांडुरंग मुंडे तर यांना असं सांगितलं
ह्या शिवाजीरावांना की तुम्ही पक्ष बदला आणि भाजपमध्ये या. कारण त्यांचे जे संबंध होते जे शिवाजीरावांचे ते खूप जवळचे होते. मग त्यांनी एक भाजपमध्ये येण्यामध्ये सर्वात मोठा आणि सिंहाचा वाटा होता आपल्या गोपीनाथराव मुंडे यांचा. तर शिवाजीराव कर्डिले यांना जावं की न जावं हाही प्रश्न त्याच्यामध्ये पडला होता की पक्ष सोडावा की नाही सोडावा. परंतु काही काळ ते सरपंच राहिल्यामुळं आणि त्यांचा अपक्ष म्हणून त्यांनी आमदारकीसाठी त्यावेळेनंतर 2009ला उभे राहिल्यानंतर त्यानंतर निवडून आले. त्यांचा म्हणजे एक व्यवहार, जमिनीचे खरेदी विक्रीचा व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा म्हणजे आणि हॉटेल उद्योग, यामुळं त्यांचं नाव संपूर्ण जिल्ह्यात झालं. आणि मग त्यामुळं त्यांना लोकांनी ह्या राहुरी विधानसभा मतदारसंघातून 2009ला निवडून दिलं. ही 2009ची जी निवडणूक झाली त्यामध्ये प्रसाद तनपुरे राष्ट्रवादीचे जे होते त्यांना 49,047 मतं मिळाली आणि शिवाजीराव कर्डिले यांना 57,380 इतकी मतं मिळाली होती. यावेळेस राहुरीमध्ये सुद्धा शिवाजी गाडे हे 42,141 मतं आणि सुभाष पाटील 14,484 इतकी मतं मिळून झाले होते. आणि ज्ञानेश्वर गाडे मनसेचे यांना 2,474 इतकी मतं मिळाली होती. आणि इथे हे आपले शिवाजी कर्डिले, भानुदास कर्डिले हे निवडून आले. आता या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि 4 अपक्ष असे 7 उमेदवार आहेत. ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खिवरे यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडाचा झेंडा फडकवलेला आहे. आणि तालुक्याच्या अस्मितेसाठी आपण उमेदवारी करीत असल्याचं खिवरे यांनी सांगितलेलं आहे. या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा भाग असा होता की या म्हणजे तनपुरे प्राजक्त या निवडणुकीत भाग घेतील असं वाटलं होतं. कारण यांना समजवण्यासाठी शेवटी ही निवडणूक बिनविरोध करायची असं ठरलं आणि तनपुरे यांना माघार घेण्यासाठी यावेळेस भाजपचे 2 लोक पण जिल्ह्याचे पालकमंत्री विखे हे आले आणि त्यांची समजूत घातली. काय समजूत घातली त्यांचं त्यांना माहिती. पण त्यांनी माघार घेतली. पण त्यांचं जे वर्तन होतं, कधी भगवी टोपी घालून त्यांनी व्यवस्थितपणे आपलं सांगितलं की आम्ही भाजपची जवळणूक सांगणार. तर त्याचा हेतू असा झाला, जर त्यांनी भाजपशी जवळ साधली असती तर अक्षय कर्डिले हे निवडून येणं शक्य होतं. परंतु त्यानंतर त्यांनी मात्र मी महाविकास आघाडी सोडलेली नाही, मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, 2029च्या रणसंग्रामात मी पूर्ण ताकदीनिशी उतरेल, मी एकटा निवडून आल्याने काही फायदा होणार नाही, सरकारमध्ये जे काही लोक आहेत त्यात माझे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलं आहे. तर यात कुठं महाविकास आघाडी कमकुवत होती, फक्त 10 लोक आहेत त्यांचे महाविकास आघाडीचे, त्यात मी 11 येऊन काय करणार वगैरे अशा पद्धतीचे त्यांनी विधानं केली होती. आणि आता तर सांगितलं की ते भाजपमध्ये जाण्यासाठी तयार आहेत. कारण विधान परिषदेची जर त्यांना जागा मिळाली तर म्हणजे राहुरीला एक वेगळा आमदार मिळेल असंही त्यांचं बाकीचं असेल, कदाचित असं असेल. तर आता यांच्या विरोधामध्ये हे जे गोविंद मोकाटे होते तर हे सुद्धा यामध्ये म्हणजे त्यांचं एक महत्त्वाचं काम होतं. पण 2014च्या निवडणुकीमध्ये जेव्हा हे आपले भानुदास कर्डिले हे 2014च्या निवडणुकीमध्ये जेव्हा राहुरी मतदारसंघातून उभे राहिले होते, नाव त्याचं राहुरी आहे परंतु 3 तालुक्यात हा मतदारसंघ आहे, त्यावेळेस त्यांच्या प्रचारासाठी आपले नरेंद्र मोदी हे राहुरीमध्ये यांनी सभा घेतली होती. एक विशेष वैशिष्ट्य आहे त्या निवडणुकीत 2014चं. आणि ही जी सभा झाली होती त्यावेळेस उमेदवार होते शिवाजी भानुदास कर्डिले यांना 91,000 मतं मिळाली होती. उषा प्रसाद तनपुरे
म्हणजे प्राजक्त तनपुरेच्या म्हणजे मातोश्री यांना शिवसेनेतर्फे त्या उभ्या होत्या, त्यांना 65,778 मतं मिळाली. शिवाजी गाडे राष्ट्रवादी त्यांना 24,143 मतं मिळाली आणि अमोल गाडे काँग्रेसचे होते, त्यांना 4,075 मतं मिळाली. आणि गोविंद मोकाटे अपक्ष होते, म्हणजे ते आता परत निवडणुकीमध्ये आहेतच, हे गोविंद मोकाटे. तर हे गोविंद मोकाटे हे परत आता महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहेत आता यावेळेस पण, आणि त्यांनी या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि आता या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय करिले यांच्या विरोधात गोविंद मोकाटे यांची थेट लढत होणार आहे. आणि हे गोविंद मोकाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार गट अर्थात NCP-SP सदस्य आहेत. आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोविंद मोकाटे यांना अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिलेली आहे. आणि या निवडणुकीत दुसरे हे रावसाहेब खेवरे हे ठाकरे गटाचे जिल्हा संघटक आहेत. यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडाचा झेंडा फडकवलेला आहे आणि ते म्हटले तालुक्याच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मी अस्मितेचा प्रश्न आहे तालुक्याचा, म्हणून मी ही उमेदवारी अपक्ष म्हणून लढत आहे. तर आता ही निवडणूक कशी होईल हे लक्षात घ्या. प्राजक्त तनपुरे यांचा काही भरवसा नाही, ते राष्ट्रवादीमध्ये आहेत, शरद पवार गटात की भाजपमध्ये आहे हे समजायला काही मार्ग नाही, पहिला एक भाग. त्यानंतर पाथर्डीच्या जे आमदार आहेत मोनिका राजळे यांचं मत कसे आहेत यावरती काय अवलंबून आहे. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संग्राम जगताप हे अहिल्यानगरचे आमदार, शहराचे आमदार, तर हे त्यांचे जावईच आहेत म्हणजे शिवाजीरावांचे. तर हे अक्षय यांचे मेवणे असल्यामुळं म्हणजे अक्षय यांचा विजय शक्यतो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात होईल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. कारण इथं जे पाथर्डीमध्ये हे आपले मुंडे गोपीनाथ मुंडे होते, यांच्याशी शिवाजीरावांचे चांगले संबंध होते आणि शिवाजीराव संबंध असल्यामुळं जे सांगतील तिथे एखाद्या वेळेस या त्यांच्या कन्या किंवा येऊन ह्या मंत्री जे आहेत त्या येऊन तिथं त्यांनी एखाद्या वेळेस शिवाजीरावांसाठी सभा घेतली की मतदान फुल झालंच म्हणून समजायचं, असं व्हायचं. अशा पद्धतीने एक संपूर्णपणे हा विजय आता अक्षय करिलेच्याच बाजूला राहील अशी एक शक्यता आहे. परंतु निवडणुकीत हे बाहेरचे जे लोक येतात त्यांचं वजन किती आहे, ते कशा पद्धतीने करतात, म्हणजे विखे पितापुत्र एक म्हणजे, आणि हे निलेश लंके खासदार आणि बाळासाहेब थोरात हे कशा पद्धतीने डाव रचतात यावरही बरंचसं काही अवलंबून आहे. आमचं हे ATM निवड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रासाठी लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि यावर चॅनलला जास्तीत जास्त शेअर लाईक प्रेम करत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून एक आपलं कॉमेंट काय आहे ते कॉमेंटही करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.